हॅलो. तथागत महाकारुणी गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रथम अभिवादन करून आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या प्रचार सभेच्या अनुषंगाने आपण इथं जमलेला आहात. मी तर या वार्डातील सर्व आमच्या दलित समाजाच्या वतीनं माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब यांचे मी आभार मानतो. कारण आता 8-10 दिवसात म्हणजे 6 डिसेंबरच्या दिवशीच दादांनी कोपरगाव नगर परिषदेचे मुख्य अधिकारी साहेब यांच्यासमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाकरता शुभीकरण करण्याकरता 1 कोटी रुपये दिलेले आहे. आणि मी दादाचं टाळ्याच्या गजरात दलित समाजाच्या वतीने स्वागत करतो, अभिनंदन करतो. आता मला सांगा, कामाचा माणूस कामासाठी आणि बोलका पोपट फक्त बोलण्यासाठी. ध्यानात घ्या, कामाचा माणूस फक्त कामासाठी, बोलका पोपट फक्त बोलण्यासाठी. आता इथं माग एक सभा झाली होती. त्या सभेमध्ये त्यांनी बरेचसे काकाबद्दल काहीतरी कलम, ह्या कलमात असं होतं, त्या कलमात तसं होतं. पण संविधानाच्या बाबत बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही ज्यावेळेस नवी मफलर गळ्यात घालतो त्यावेळेस त्या संविधानाचा थोडासा अभ्यास सुद्धा आम्ही डोक्यात ठेवतो. त्यांनी सगळे बाबासाहेबांचे कलम वाचले असेल, पण हे कलम त्यांनी वाचलं नाही. तो म्हणजे माणसाचा हक्क. माणसाच्या मूलभूत गरजा काय असतात, माणसाला काय लागतं, काय नाही लागत, नगर परिषदेच्या माध्यमातून कोण कोणाला काय सुविधा दिल्या पाहिजे, हे जर कलम वाचले असेल ते फक्त एक आमदार माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेब. 2014ची इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपल्या पाण्याचं संकट आलं त्यावेळेस आपल्या पाठीमागं कोणी उभं राहिलं नाही. आणि त्यावेळेस आपल्याला जर वाचवायला असेल त्या संकटातून माननीय आमदार आशुतोष दादा काळे साहेबांनी, दादांनी आम्हाला, दादा बरोबर आम्ही 5-25 कार्यकर्ते होतो कोपरगाव शहरात. दादांनी त्यावेळेस सांगितलं कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडल्याशिवाय मी गपची बसणार नाही. आणि ते काम दादांनी 1च वर्षामध्ये पूर्णत्वाकडे नेलं. समोरच्यांना वाटलं आता तर ही गाडी काही पुढे हालत नाही, आता हे पूर्ण फिक्स कॅशर झाली. पण तुम्हाला अजून सांगतो, पुढचे भविष्य 10 वर्ष मी इतिहास सांगतो तुम्हाला, याच्यापेक्षा कोपरगाव सुंदर होईल आणि तेच आमदार आम्हाला परत राहतील, हे तुम्ही ध्यानात घ्या. कारण दादांनी संविधानाचा कलम वाचला, माणसाच्या मूलभूत हक्काचा, माणसाला दैनंदिन गरजा काय लागतं हे दादाने जाणलंय. 40 वर्षात तुम्हाला तो हक्काचा कलम संविधानातला कधीच दिसला नाही. पाणी दिसलं नाही, रस्ते दिसले नाही, ड्रेनेज दिसलं नाही, गटारी दिसल्या नाही, काहीच दिसलं नाही तुम्हाला. फक्त लोकांवर तुम्हाला दिसलं की दडपशाही, हुकुमशाही. आता लोक शुद्ध झालेले आहे. दडपशाहीला, हुकुमशाहीला भीत नाही. कारण इथं आमची प्रेमाची कॅसेट बसलेली आहे. ध्यानात घ्या. परत तुम्हाला एकदा विनंती करतो, मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं कोपरगाव मी टिळकनगरचा भाग दत्तक घेणार आहे. दादा, करोना संकट जर आलं असेल तर माझ्या टिळकनगरमध्ये सगळ्यात कोपरगाव शहरात नाही तालुक्यात मोठं संकट आलं होतं. त्या संकटात तुमच्या माध्यमातून माझी पत्नी तर बसलेली मुलगा आहे, आम्ही घरात तिघांनी मिटिंग घेतली की आपण या समाजाचं काहीतरी देणं लागत असेल. 3 लाख रुपयाचं आम्ही स्वतः माझ्या घरातून, मी स्वतः माझ्या नातेवाईकाला, माझ्या घरच्यांना, माझ्या समाजाच्या माणसांना आम्ही किट वाटल्या. दादा त्याच माझ्या पावलावर पाऊल ठेवून शिलेदार मॅडम असतील, सुनील भाऊ असेल, आमच्या मंडळाची पाड असेल, यांनी सुद्धा त्याच पद्धतीच्या किट वाटल्या. आम्ही एकमेकाच्या परिवारात आहे, त्याच्यामुळे कोणाला दत्तक घ्यायची आम्हाला गरज नाही. ध्यानात घ्या, आम्ही एकमेकाला खांदा देणारे माणसं कोणाच्या दत्तकावर मुळीतही टाकणार नाही. आणि त्यांनी डोक्यातून विचारही काढून टाका. आम्ही आता कोपरगाव शहरामध्ये तुम्हाला थोडासा राग येईल माझ्या बोलण्याचा, पण कोपरगाव शहरामध्ये त्यांनी अशी चर्चा केलेली आहे तर कोपरगाव शहर आता सुनील भाऊने सांगितल्याप्रमाणे कोपरगाव शहर आम्ही विकत घेऊ, टिळकनगर विकत घेऊ.
टिळकनगर विकत घेऊ याचा अर्थ काय आपण लाचार आहे का? आम्ही आशीर्वाद दादाचे माणसं आहे, आम्हाला स्वाभिमान आहे, आम्ही कधी कोणा पुढे झुकणार नाही आणि वाटणार नाही. ध्यानात घ्या, आपली जर कोणी अशी किंमत करत असेल तर त्याला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहू नका. आणि म्हणून मला आयोजकाने सांगितलं, थोडक्यात घ्या, दादा बसलेला आहे, मी अजून एकटाच बोलत त्याच्यावर, परंतु पुढच्या सभेला जायचं आहे. म्हणून येत्या 20 तारखेला आमच्या आमदार साहेबाचे दादाचे हात बळकट करण्याकरता या दोन्ही उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोरटे यांना भरघोस मताने विजयी करा. जय भीम, जय महाराष्ट्र. तुम्ही ठरवायचंय की बाहेरचा माणूस तुम्हाला निवडून द्यायचा आहे, मी इथं तुमच्या हक्काच्या अंतरावर राहिलाय. असं कधी झालंय का? किंवा असं एक तरी उदाहरण द्या की तुमचं कोणती गोष्ट किंवा कोणती काम झालेलं नाहीये, किंवा तुमच्या कोणत्या सुखदुःखात आम्ही दोघंही आलेलो नाहीये. मी असो, मंदार असो, आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत, तुमच्या सोबत राहणार आहेत. तुम्ही याआधी आम्हाला संधी दिली आहे आणि यानंतरही संधी द्यावी. तुम्ही बाहेरचा माणूस निवडून देणार तर नाहीच, मला पूर्ण विश्वास आहे. कारण ही निवडणूक सगळ्या महिलांनी हातात घेतली आहे. महिला आणि मुलं सुद्धा म्हणतात, अहो ताई, आम्ही तुम्हाला निवडूनच देणार आहे, नाही दिलं तर आमची इज्जत जाईल. बरोबर आहे ना? अशा पद्धतीनं आपण सगळ्यांनी, आम्हाला तिघांना म्हणजे काकासाहेब कोयटे असतील, गौरी पहाडे असेल आणि मी स्वतः, आम्ही तिघही घड्याळ या चिन्हासमोर उभे आहेत आणि आम्हाला तिघांना भरघोस मतांनी आपण सगळ्यांनी निवडून द्यावे. आपल्याला सगळ्यांना गुलाल खेळायचा आहे आणि तुमचे हक्काचे आम्हीच आहोत. बाहेरचे माणसं निवडून देऊन उपयोग होणार नाही. आणि टिळकनगर कोणाचीही जहागीर नाही, त्यांना वारसदार आहे किंवा कोणीही दत्तक टिळकनगर घेऊ शकत नाही. बरोबर आहे ना? एवढं बोलते आणि थांबते. सर्व व्यासपीठावर बसलेले आमचे सन्मानित सदस्य व समोर बसलेले माझ्या माता भगिनी, पत्रकार बंधूंनो व इथं बसलेले सर्व माझा मित्र परिवार, आज गेल्या 20 दिवसापासून आम्ही या प्रभागामध्ये प्रचार करतोय. दादा, या प्रभागामध्ये प्रचार करताना असा कुठला भाग, असा कोणता भाग नव्हता का ज्या भागामध्ये तुमच्या माध्यमातून व आमच्या सर्वांच्या पाठपुराव्याने त्या भागात आम्ही कामं करू शकलो नाही. मागच्या पंचवार्षिक मधून या ठिकाणी नगरसेवक निवडून गेलेले त्यांच्या पक्षाचे, त्यांनी कधी काही काम केलेलं नाहीये. आज आपल्या सगळ्यांना आठवत असेल का ज्या समोरचे उमेदवार आहेत किंवा समोरच्या उमेदवाराचे जे नेते आहेत ते माझ्यावर टीका करून गेले. या ठिकाणी मला म्हणी का तो उमेदवार म्हणतो का टिळकनगर माझा बालेकिल्ला आहे. मी कधी म्हटलो बालेकिल्ला आहे माझा? मी कधी नाही म्हटलो. मी फक्त एकच बोललो का प्रभाग क्रमांक 7 हा माझा परिवार आहे. आणि या परिवाराचे आम्ही सदस्य आहोत. आनंद होतो यांचे काम करताना. आम्हाला कधी आले हे आपल्या दुःखात सुखात, कधी आले सांगा? हे 2 उमेदवार मला आज समोर येत आहे, कधी आले? अहो, कुशाल त्यांच्या नेत्यांची रांग लागलेली आमच्या प्रभागात. जो येतो तो कुठं? प्रभाग क्रमांक 7. या गल्लीत मिटिंग, रात्री मिटिंग. अहो, रात्री 11:30 लोकांचे दरवाजे उठून लोकांना बोलून मिटिंग घेतली. बरं, मिटिंग कशासाठी घेतली? फक्त खोटं बोलण्यासाठी. म्हणे काय तर मला असं वाईट वाटतं. ते ठीक आहे, आता ते मोठ्या घरातले असतील, ते पण मोठे आहेत, पण त्यांच्या नेत्यांनी तुमचा एकेरी उल्लेख करायला नाही पाहिजे. काय बोलतात ते? काय बोलतात म्हणे? ते आशुतोषनी तडे केलेलं नाही म्हणे. अरे, भाषा झाली ही, भाषा झाली, हे संस्कार झाले तुमचं. असे संस्कार मान्य आशुतोष दादा काय आमच्या कधी दिलेले नाहीये. आज आम्ही मानतो ना का त्यांनी सांगितलं का त्या लोकांना सांगितलं का 5 नंबर तर झालेलंच नाही. अरे, पाणी कुठून येते मग? झालेलं नाही तर तुमच्या शेजारी येतं, तुमचा तर रस्ता तो आहे. 5 नंबर तळ होऊन इथले सगळे नागरिक दादा ह्या 5 नंबर तळावर गेलेले. भूमिपूजनच्या वेळेस पण गेले आणि ते काम पूर्ण झालं त्यावेळेस पण गेले. दादा, सांगायला आनंद होतो या प्रभागात आम्ही ज्यावेळेस काम करतो त्यावेळेस. हा प्रभाग आम्ही एक आमचा परिवार म्हणून समजतो.
माझ्याकडे एवढी कागदाची लिस्ट आहे दादा, एवढे कामं या ठिकाणी केलेले, असा एक भाग नसेल का त्या भागामध्ये आम्ही कामं केलेली नाही. टिळकनगर भाग असेल, गोदाम गल्ली असेल, बँक रोड असेल, गुरुद्वारा रोड असेल, गोगरू बाबा गल्ली परिसर असेल, 10 वर्ष त्यांचे नगर चौक त्या गिरमे चाळीमध्ये होते. दोन्ही गिरमेचा 1 रुपयाचं काम नव्हतं त्या ठिकाणी, सर्व कामं संपलेली आहेत. छत्रपती शिवाजीनगर असेल, महावीर कॉलनी परिसर असेल किंवा गौतम बँके समोरचा परिसर असेल, असा एक परिसर नाही आपल्या प्रभागात जो आता आहे का त्या ठिकाणी आपल्या प्रभागात काम करू शकलो नाही आम्ही. आणि माझ्यावर टीका करतात, टार्गेट करतात का मी एक इमानदार कार्यकर्ता आहे म्हणून तुम्ही मला विकत घेऊ शकत नाही म्हणून तुम्ही मला टार्गेट करता, बाकी काहीच नाही. तुम्ही माझी किंमत लावू शकत नाही. अरे मी हात बंद करेल पण तुम्हाला कधी शरणेला जाणार नाही, हा माझा शब्द या ठिकाणी. आज इलेक्शन आलं म्हणून बोलायचा विषय नाही, मी कायम यांच्या सोबत आहे, कायम यांच्या सोबत आहे. बोलायला खूप आहे, खूप गोष्टी आहे त्यांच्याबद्दल बोलायला. फक्त मान्य आमदार आशुतोष दादा साहेबांनी पुढे एक सभा पण आहे. आज एकच फक्त का ते 2 उमेदवार आहे, एक तर आमच्या जातीमध्ये लावून टाकलं. आतापर्यंत कधी आमच्या जातीमध्ये असं कधी झालं नव्हतं का समोरचा उमेदवार पण ह्या जातीचा राहील तो समोरचा उमेदवार माझ्या समोर येईल. आता मला व्यासपीठावरून सांगतो मी ओपन, आतापर्यंत जर समोरचा उमेदवार आला तुमच्याकडं माझ्या विरोधातला असेल तर त्याला विचारा का बाबा तू या मंदारपाड्याला 5 वर्षात किती कामं सांगितले आणि तुझे कामं किती केले त्यांनी हे त्याला विचारा एकदा. मी सांगतो छातीटोक बनवून त्याचा त्यांचा जेव्हा मला फोन आला त्यांचे कामं केलेले, मी त्यांच्यावर उपकार नाही केले, ते पण माझ्या या प्रभाग क्रमांक 7चे सदस्य होते म्हणून मी त्यांची कामं केलेली. आज आमच्या इथले प्रभाग क्रमांक 7चे सर्व लोक बसलेले इथं, ज्यावेळेस आमची गौतम बँकेमध्ये मिटिंग व्हायची काय म्हणायचे ते, आपल्या प्रभागात सारखा प्रभाग नाही म्हणणार, तुला तर तिकडं शिलेदार ताई तुला इकडं याची सुद्धा गरज नाही प्रचाराला, एवढे कामं आपण केलेले. आज त्यांच्या डोळ्यावर पट्टी बसली वाटतं. माझे कामं दिसत नाही, आमचे कामं दिसत नाही तुम्हाला, आमच्याबद्दल अपप्रचार करता, हा तिकडं असा बोलला, हा तिकडं तसा बोलला. एक शब्द दाखवा. माझ्यावर संस्कार आदरणीय आमदार आशुतोष दादा काळे, माझे वडील कैलासवासी सुभाष पहाडे, माझा परिवार त्यांचे आहे. टीका करण्याची एक हद्द असते. टीका करा, विकासावर करा. तुमच्या संग विकासावर टीका करण्याची हिंमत माझ्यात आहे, कारण मी कामाचा माणूस आहे. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, एक माणूस दाखवा मला, एक पूर्ण प्रभागात एक माणूस का ज्यांनी आम्हाला कॉल केला आणि आम्ही त्यांचा कॉल उचलला नाही आणि त्याचं काम झालं नाही. एक माणूस दाखवा. असं पाणी नाही आलं, समजा मला सकाळी कॉल आला पण माझा बॅक कॉल लगेच त्या ठिकाणी आलेला आहे की नाही आलेला आहे. किती लोकांना आतापर्यंत अनुभव आहे का नाही, आणि हे टीका करता आमच्या कामाची. अरे पहिले ह्या माणसांमध्ये जावं लागतं, पहिले त्यांचे हे कामं समजून घ्यावं लागतात आणि मग त्या उमेदवारी करावं लागते. आपण आलं 20 दिवसात आपल्याला साक्षात्कार झाला आणि जुनं काहीतरी पिढीचं सांगायचं आणि मग आम्हाला सांगायचं का नाही आम्ही असं आहे आणि त्यांचे वारसदार आहे आणि आम्हाला काम करायचं. आम्ही पण त्यांचा मान राखतो, त्यांनी खरंच काम केलेले. पण तुम्हाला 50 वर्षानंतर साक्षात्कार झाला त्यांचा. 50 वर्ष कुठे गेला मग तुम्ही? त्यांच्या पिढीत जाऊन 50 वर्ष आले, आज त्यांना साक्षात्कार होतोय. अतिशय चुकीचं काहीतरी खोटं बोलणं आणि गैरसमज करणं. माझ्या आपल्या सर्वांना टिळकनगरवासियांना माझी या ठिकाणी नम्र विनंती आहे, कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आम्ही तुमचे पोरे, आम्ही तुमचे पोरे. मी असल म्हणजे आता मी माझी मिसेस उभी गौरी, ती असल, मी तुम्हाला शब्द देतो ज्या पद्धतीने माझ्या पद्धतीने काम चालू होतं तशी सुद्धा गौरी पहाडे सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसल, सगळ्या शिलेदार तुम्हाला दिसल.
ते कारण की तिला उमेदवारी करायच्या अगोदर मी तिच्याकडनं हा सगळे शब्द घेतलेले का आपल्याला उमेदवारी फक्त याच्यासाठी करायची नाही, आपल्याला लोकांचे कामं करण्यासाठी करायची, आपल्याला लोकांचे कामं करायचे हे त्याच्यामध्ये आपल्याला आनंद आहे. बोलण्यासारखं खूप आहे. माझी फक्त आपल्याला हात जोडून एकच विनंती राहील, कोणत्याही भूलथापाला बळी पडू नका, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. आणि या 20 तारखेला तुमचे मतदान रूपी आशीर्वाद माननीय आदरणीय काकासाहेब कोयटे जे नगराध्यक्ष उमेदवार आहे, आता तुम्ही बोलून गेले त्यांच्याबद्दल का विचार करा ना, 20 वर्षामध्ये मागच्या ते माणूस राजकारणात नव्हता, होते का राजकारणात? नाही. कोपरगावमध्ये प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये काकासाहेब कोयटे होते. त्यांनी कधी डोळ्यासमोर राजकारण किंवा मला पुढे उभं राहायचं असं कधी बघितलं नव्हतं. आज कोपरगावमध्ये कोणती पण ऍक्टिव्हिटी असो, मार्केट वाढवण्यासाठी असेल, कोपरगावचं सुशोभीकरण करण्यासाठी असेल, काही पण क्षमताच्या माध्यमातून असेल, किराणा मर्चंटच्या असोसिएशनच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या ज्या संघटना त्यांच्या माध्यमातून असेल, काय ऍक्टिव्हिटी असेल तुम्ही निवाऱ्यामध्ये जाऊन बघा, काय ऍक्टिव्हिटी मध्ये असणार माणूस. आज ते आमच्या पार्टीकडनं आदरणीय आशुतोष दादांकडनं आले तर लगेच त्यांना ते वाईट झाले, लगेच ते त्यांना चुकीचे वाढले, लगेच त्यांच्यावर टीका टिप्पणी चालू केले. अरे एक विजन घेऊन बसलेले माणसं आहे. आदरणीय आशुतोष दादाचं विजन आणि काकासाहेबांची साथ, असे सगळ्यांना आशुतोष दादांची साथ असं करून आपल्याला कोपरगाव पुढे रन करायचे. आपल्याला माहिती आहे का मान्य आमदार आशुतोष दादा अजून 4 वर्ष आमदार आहे. आणि आपण जर काही चुकीचं डिसिजन घेतो पूर्ण कोपरगावकरांनी तर 4 वर्ष पण हेच बघायचं का आपल्याला कोर्ट कचऱ्या. यांना तर आमचे फॉर्म सुद्धा चुकीचे वाढले होते, तेव्हा पण कोर्टात गेले होते. अहो 5वा नंबर तयार कोर्टात, 28 आम्हाला कोर्टात, यांना ती सवय. माझं एकच म्हणणं आहे की आमदार आशुतोष दादा पुढे 4 वर्ष आमदार साहेब राहणार आहे. कोपरगावला भरघोस असा ते निधी आणणार आहे. सत्ता जर त्यांच्या ताब्यात असेल तर आपण कोपरगावचे विकास कामं अजून गतीने करू शकतो. माझी म्हणून आपल्या सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या वेळेला 20 तारखेला कोणत्याही भूलथापाला बळी न पडता माननीय काकासाहेब कोयटे, स्वप्रतिभाताई सुनील शिलेदार, गौरी पहाडे यांना तुम्ही भरघोस मताने निवडून द्या. आणि जो आज आपल्या कोपरगाव शहरामध्ये प्रभाग क्रमांक 7 जो सेंटरला आहे त्या ठिकाणी मान्य आमदार आशुतोष दादांचं सहकार्य सगळ्यात जास्त निधी आशुतोष दादांनी आपल्या प्रभागाला दिलेला आहे, सगळ्यात जास्त निधी. आणि मला सांगायला पण चांगलं वाटतं का आपण पूर्ण कोपरगाव शहरामध्ये जेवढे 15 प्रभाग आहे त्या 15 प्रभागामध्ये सगळ्यात जास्त कामं करू शकलेलो आहे, सगळ्यात जास्त. असा एक पण रोड नसेल का त्या ठिकाणी आपलं काम झालं नसेल. म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो का येणाऱ्या 20 तारखेला घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबा आणि तुमच्या आशीर्वाद रूपी मतदान आम्हाला द्या. बस एवढी नम्र विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. परवाच्या दिवशी 20 तारखेला आपल्या सर्वांना आपल्या कोपरगाव नगर परिषदेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक, आपल्या प्रभागाचे नगरसेवक निवडण्यासाठी आपण सर्वजण मतदान करणार आहोत. आणि या सभेच्या निमित्ताने आपल्याला मी विनंती करतो, आपण सर्वांनी आपले तिन्ही मत घड्याळ चिन्हाचे उमेदवार नगराध्यक्ष पदाचे असतील किंवा नगरसेवक पदाचे असतील, या घड्याळ चिन्हाचे उमेदवार आपण सर्वांनी निवडून द्यावे आणि आपल्या सर्वांची सेवा करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी. तसेच आपल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी राज्यामध्ये 5व्या क्रमांकाचं मताधिक्य मला आपण सर्वांनी दिलं आणि आपल्या सर्वांचा आमदार म्हणून दुसऱ्यांदा काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. मित्रांनो, ही निवडणूक 2025 साली होत असतानाही 9 वर्षानंतर होते. 2016 साली झालेली निवडणूक, त्या निवडणुकीमध्ये आपले उमेदवार या प्रभागातले मंदारजी पहाडे आणि शिलेदारताईच होते. मला आठवतं 2016 साली आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जे निवडून आले त्यावेळेस हा प्रभाग क्रमांक 6 होता आणि आपल्या बाजूने निकाल लागला या प्रभागापासून. आणि म्हणून विशेष प्रेम आपल्या प्रभागावर त्यावेळेसच्या काळापासून माझं आहे आणि आपल्या सर्वांचं देखील आपल्या उमेदवारासह माझ्यावर पण आहे.
...2016 साली जी सभा झाली त्यावेळेसच मी जाहीर केलं होतं की आपले दोन्ही उमेदवार निवडून आलेले आणि आपण तो शब्द खाली पडून दिलेला नाही आणि त्या पद्धतीने आपण आपले दोन्ही उमेदवार निवडून आणले आणि आजही या सभेच्या निमित्ताने मी आजच घोषणा करतो की आपले नगरसेवक पदाचे दोन्ही उमेदवार निवडून आलेले आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना पण चांगल्या पद्धतीचं मताधिक्य आपल्या प्रभागातून राहील. श्रीदत्तांचं भाषण तर आपण ऐकलं याच्या अगोदर, पण आपल्या गौरीताईंचं भाषण पहिल्यांदा ऐकलं. पण थोडे दिवस जीव द्या, मतदार भाऊपेक्षा चांगलं भाषण करून दाखवलं. जेव्हा कुठल्याही प्रतिनिधीची चिंता करायचं काही कारण नाही. हा प्रभाग, हा परिसर एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी राहतात आणि आपल्या कामासाठी आपले श्रीदत्ताई असतील, मंदारजी पहाडे असतील, गेले 9 वर्ष सातत्याने पाठपुरावा नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी करत आलेले. आणि 2019 साली ज्यावेळेस आपण सर्वांनी मला पहिल्यांदा आमदार म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली, तेव्हापासून आतापर्यंत जर कुठल्या प्रभागामध्ये सगळ्यात जास्त निधी दिला असेल तर तो आपला प्रभाग. कारण की यांचा पाठपुरावा जेवढा डेंजर असायचा, काय हा रस्ता झाला पाहिजे, ते सभागृह झालं पाहिजे, हे असले कामं झाले पाहिजे, एवढा पाठपुरावा मला नाही वाटत कुठल्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी केला. म्हणून एवढी कामं आपल्या प्रभागामध्ये होऊ शकली. त्याची यादी फार मोठी आहे, मी काही या ठिकाणी ती वाचणार नाही, परंतु आपल्याही सर्वांना त्या ठिकाणी बदल झालेले दिसतात. पाण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगायची गरज नाही, तर आपण सर्वांनीच 5 नंबर तलाव बघितलेला आहे. 5 नंबर तलाव पूर्ण झाला म्हणून आपल्या 40 वर्षाचा जो प्रश्न आहे, 2016 साली ज्यावेळेस आपल्या निवडणुकीला आपल्याला सामोरं जात होतो त्यावेळेस आपल्याला 23 दिवसांत पाणी येत होतं ना, आज आपल्याला 4 दिवसानंतर पाणी येत आहे. आणि मी आपल्या सर्वांना शब्द दिलेला आहे, आपल्याला पाणी रोज आपल्या कोपरगाव शहराला द्यायचं आहे आणि माझा शब्द मी पूर्ण करणारच. तेव्हा आपल्या प्रभागामध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, पेव्हिंग ब्लॉक असेल, हे आपण मोठ्या प्रमाणामध्ये केलेले, पुढे राहिलेले कामं आपण मार्गी लावणारच आहे. परंतु ही निवडणूक जी आता आलेली आहे, ही निवडणूक जरा वेगळ्या पातळीवर गेली. या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांना दाखवावं लागणार आहे की आपले दोन्ही उमेदवार आपल्या कुटुंबातले सदस्य आहेत. कुठल्याही भूलथापांना आपण, कुठल्याही आमिषाला आपण बळी पडणार नाही, हे दाखवण्याची निवडणूक त्या ठिकाणी आली. मला अभिमान वाटतो, कोटभर रुपये जरी दिले ना, असा कार्यकर्ता त्या ठिकाणी मिळणार. किती जरी अडचणी असल्या, खांद्याला खांदा लावून उभं राहणारा आपला मंदार भाऊ आहे. आणि अशाच पद्धतीने मला खात्री का आपल्यासाठी देखील कुठली अडचण आपल्या समोर आली, त्याच पद्धतीने आपल्या बरोबर राहणारा आपला मंदार भाऊ आहे. आणि ही वेळ
पंधरभाऊ असतील किंवा आपल्या श्रीधरताई असतील यांच्यावर आज आहे, त्यांच्यावर विश्वास दाखवण्याची वेळ आज आहे. म्हणून आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला एवढे कचकचून बटणं दाबा घड्याळाची, ते मशीन गरम झालं पाहिजे. आणि 21 तारखेला आपल्याला गुलाल तर घ्यायचाच आहे, पण तो असा घ्यायचा आहे का परत कोणाची हिंमत झाली नाही पाहिजे आपल्या साथीमध्ये वाईट संस्कृती पाहण्याची. बोलण्यासारखं भरपूर आहे. कशा पद्धतीचं राजकारण आपल्या नगरपालिकेमध्ये शहरामध्ये झालं मागच्या काळामध्ये आपलं सर्वजण पाहिलं. आपल्या प्रत्येक कामाला कोर्टात यायचं, सभागृहामध्ये विरोधी ठराव घ्यायचे, आपल्याला पाणी मिळू नये 5 नंबर तलावाचं काम थांबवण्याचं काम करायचं. पण किती जरी त्यांनी अडथळे आणले, आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या मागे होते, म्हणून आपला 5 नंबर तलाव पूर्ण झालेला आहे. जे काही राहिलेले कामं आपले आहेत त्या पुढच्या 3 वर्षामध्ये ते कामं आपल्याला पूर्ण करायचे. तर मग आपल्या हक्काचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपल्या प्रभागातून तर येणारच आहे, परंतु शहरामधल्या सर्व प्रभागातून घड्याळ चिन्हाचे सर्व नगरसेवक निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या प्रभागाने त्या ठिकाणी घ्यावी. आपले नगराध्यक्ष त्या ठिकाणी घड्याळ चिन्हाचे निवडून येण्यासाठी ही जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी. ज्या पद्धतीचं स्वप्न आपण आपल्या कोपरगाव शहरासाठी बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला एक सत्ता हवी. आपल्याला काही सत्ता ही घरामध्ये नकोय, आपल्याला सत्ता ही कामासाठी पाहिजे. कामाला कुठेही अडथळा होऊ नये म्हणून ही सत्ता पाहिजे. पुढचे 4 वर्ष जो काही निधी आपल्या नगरपालिकेला येणार आहे त्याचं योग्य नियोजन, त्याचा वापर त्या ठिकाणी झाला तर आपल्या अडचणी दूर होणार आहे, म्हणून यासाठी सत्ता पाहिजे. आणि सर्व माता भगिनींनो, दादांनी जे आता या ठिकाणी आपण सर्वांना आव्हान केलं त्या आव्हानानुसार आणि तुम्ही सगळ्यांनी टाळ्या वाजून त्याला जो प्रतिसाद दिला, त्यामुळं ह्या प्रभागातील आणि कोपरगाव शहरातील सर्व प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून येणार आहेत आणि त्याकरता तुम्ही सर्वांनी टाळ्या वाजून अनुमोदन दिलं म्हणजे ह्या प्रभागातील उमेदवार निवडून आले असं तुम्ही जे आज घोषित केलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक खूप खूप आभार. असंच प्रेम तुम्ही सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर राहू द्यावं आणि आजच्या सभेला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी.